गोवा व्लॉग 3 ची सुरुवात दात घासून झालेली आहे. मस्त हांघोळ करून ब्लश लावलं म्हणजे कोण नाही तर निदान सूर्याने तरी माझी पप्पी घेतली असं वाटावं. मेंदू आणि हाताचं झिरो कोऑर्डिनेशन असल्यामुळे गळ्यातली माळ घालायला 2 तास घालवले आणि फायनली रेंटवर घेतलेल्या गाडीवर बसून मित्रासोबत गेले गोव्याच्या फेमस रिट्स क्लासिकला. खूप वेटिंग होतं तिकडे आणि त्यात एक ओळखीचा चेहरा पण दिसला ज्याने मला बोलवलंही नाही त्याच्या टेबलवरती जेवायला. तू मुंबईत भेट आता मला. मग मस्त थाळी आणि सोलकडीवर ताव मारून तिथेच खाली असलेल्या एका काकूंकडे गेले आणि बीडकर असल्यामुळे डोक्यात बीड्स घालून घेतले. मग मित्राला बाय बाय केलं आणि मग माझे केस फ्लॉन्ट करत एकटीच बोंबलत गेले पणजीच्या फेमस चर्च जवळ फोटो काढायला. तिथलं मार्केट फिरले आणि लक्षात आलं की मुंबई जास्त स्वस्त आहे. नुसतं तोंड चालतं माझं, डोकं नाही. कारण हॉस्टेलला परत निघायचं होतं आणि गाडी कुठे पार्क केली तेच आठवेना. सगळे रस्ते सेम दिसू लागले. फायनली खूप चालून शेवटी गाडी सापडली. येस, इकडे तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावता फिरू शकतो आपण, कारण मुंबईपेक्षा AQI चांगला आहे. बरोबर नाकातून माझा मेंदू दिसेल अशा अँगलला फोन ठेवला आणि हॉस्टेलला गाडी पार्क केली आणि मग मेव्हरिक्स कॅफेला जाऊन लेमन टार्ट खाल्ला. भाई इतका भारी होता की मी लगेच माझ्या एका मित्राला फोन करून त्याबद्दल सगळं सांगितलं आणि मग माझ्या दुसऱ्या मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला की चल कॉन्सर्टला जायचंय. काय नाही, आम्ही पोहोचेपर्यंत कॉन्सर्ट संपलेलं होतं आणि परत येईपर्यंत इतका उशीर झाला की सगळी हॉटेल बंद झाली. मग हॉस्टेलवरच खायचं ठरवलं आणि हॉस्टेलच्या कॉमन एरियामध्ये गेले तर तिकडे काही लोक हनका नावाच्या सणाचं सेलिब्रेशन करत होते. त्या सणाची माहिती मला नेटफ्लिक्सच्या नोबडी वॉन्ट्स धिस नावाच्या शोमुळे आधीच होती आणि त्यामुळेच दुसऱ्या देशातल्या लोकांना पण तुमच्या भाईने इम्प्रेस केलं आणि मग गेला झोपायला. नेक्स्ट डे मी गेले मोरजिमला. स्टे ट्यून्ड फॉर गोवाज लास्ट व्लॉग. ओके बाय.